पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हॅलो कर. आज मी आज सेम ड्रेस घातलाय, कारण मी जेव्हा रेडी व्हायली होती ना तेव्हा मी हे टी शर्ट घातलेलं होतं. मग आज तेव्हा अगोदर दुसरा ड्रेस घातला होता त्याने. मग मी जसं रेडी झाले, म्हणजे मी जो घातला टी शर्ट त्यानं तो पाहिला, परत रूममध्ये जाऊन त्यानं हा ड्रेस घालून आला आहे. का बरं घातला तुम्ही सेम आज? तुमचे बघून मी पण घातलं. मी घातलं ना त्याच्यामुळे राजने पण घातला. आणि कधी कधी असंच करतो, राज या कलरचा मी ड्रेस वगैरे घातलाय ना तो पण घालतो आणि बोलतो मम्मा सेम तुझ्यासारखा कलर मी घातलेला आहे. भले त्यात डिझाईन वेगळी असू देत किंवा काही वेगळं असू देत. आता मी ड्रेस घातला तो टी शर्ट घालतो कधी, तर तेव्हा बोलतो की मी तुझ्यासारखाच घातलेला आहे. तर अशा पद्धतीने दोघांनी पण आज सेम ड्रेस घातलेले आहेत. आणि आज व्हिडिओचं खूप स्पेशल आणि खूप छान असं होणार आहे. थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल. आणि मी किती आळसी आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं होतं या व्हिडिओमधून. तर मी एका काही गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये खूपच आळसी आहे बरं का. तर कुठल्या गोष्टीमध्ये काय नाही ते हळूहळू तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट राहिलात आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नक्कीच कळेल की मी कुठल्या गोष्टीमध्ये जास्त आळसी आहे. मला समजेल. तर आता ऊन थोडंसं कमी झालंय. आम्ही बसलो इव्हनिंगला थोडंसं इकडे बाहेर. म्हटलं घरामध्ये पाहायला गेलं तर खूप सारी गरमी व्हायली होती, फॅन पण लावला तरी, आणि थोडासा फेंट असा उजेड पडत होता. तर त्याच्यामुळे म्हटलं जास्त असा उजेड पडेल बाहेरच बसावं. त्याच्यामुळे आता आम्ही बसलो इथे गॅलरीमध्ये. गॅलरीचा हा दरवाजा, हा राज, हे मी, हे राजची चेअर आणि माझी चेअर माझ्या खाली आहे. व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मध्येच मी थोडासा व्हिडिओ स्टॉप केला. सुरुवातीलाच मला हा व्हिडिओ स्टॉप करावा लागला, त्याचं कारण पण असंच काहीतरी होतं. तर मला हे सांगायचं आहे की आता मी बड्डेचा वगैरे व्हिडिओ टाकला. मला वाटतं आता 6 मंथ झाले, 6 महिने झाले माझ्या बड्डेला वगैरे. आणि तो व्लॉग मी आत्ता अपलोड केला आहे. आणि आत्ता अपलोड केल्यानंतर बड्डेचे गिफ्ट वगैरे मी काहीच ओपन नाही केलं होतं. प्लस थोडेसे माझ्या फ्रेंडनी वगैरे मला गिफ्ट दिले होते, ते पण मी ओपन नाही केले. आणि मध्येच व्हॅलेंटाईन वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या, ते पण मी गिफ्ट वगैरे ओपन नाही केले. आणि मदर्स डे वगैरे झालं, हे पण गिफ्ट वगैरे आले, ते पण मी ओपन नाही केले. तर सगळेच असं एकत्र ठेवलेत. आता या बॅगमध्ये भरून ठेवलं होतं, ही बॅगमध्ये टाकते, साईडला ठेवली. त्याच्यातून सगळी गिफ्ट मी इकडे बाजूला काढली. आता मला वाटतं नोव्हेंबरमध्ये माझा बड्डे असतो. तर नोव्हेंबरपासून आत्तापर्यंतचं मी जे काही गिफ्ट मला भेटतात ते मी त्याच्यामध्येच टाकून ठेवली होती. दररोज चाललेलं होतं गिफ्ट ओपन करावं तसं म्हणण्यामध्ये. काही थोडेसे प्रॉब्लेम, काही गोष्टी झाल्या लाईफमध्ये, आणि त्याच्यामध्ये मी त्या गोष्टीकडे गेलेच नाही. ते ओपन पण केलं नाही, ते बघितलं पण नाही. त्याच्यानंतर थोडेसे गोष्टी होत्या, काही चेंजेस वगैरे करायच्या, त्या पण केल्या. काय शिफ्टिंग चेंजेस हे त्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, किंवा वर्कलोडमध्ये वगैरे, थोड्याशा दुसऱ्या गोष्टीमध्ये वगैरे ना, मला त्या गोष्टी काही लक्षात आल्याच नाहीत. मग नंतर म्हटलं की एवढे सगळे की मला गिफ्ट वगैरे भेटले होते, आणि माझा बड्डे झाला आहे, तो पण ब्लॉग वगैरे शूट केलेला आहे, तो पण ब्लॉग टाकावा म्हणून तसंच ठेवला म्हटलं. तर तोही ब्लॉग खूप दिवसांनी शूट केला, मी टाकला. त्यामध्ये सांगितलंच मी ज्या काही गोष्टी आहेत त्या थोडक्यातच सांगितलं, जास्त काही शूट केल्या नव्हत्या मी. आणि बड्डेच्या टायमिंगमध्ये मी काय गिफ्ट घेतलं स्पेशल पार्टनरने, असं सुंदर काय गिफ्ट छान दिलं, ते पण मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. काही इंटरेस्टेड गोष्ट झाली आहे, काही इमोशनली गोष्टी झाल्या, काही म्हणजे खूप असं वेगळ्या झाल्या, आता नाही सांगतायत. तर काही गोष्टी अशा होतात की सांगता पण येत नाही, पण काही हरकत नाही आहे. हळूहळू तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहिलात तर कसं होतं, कोणाशी मैत्री केली, कोणाशी नातं जोडलं, किंवा कोणाशी आपण अवतीभोवती राहिलो, तर मग आपल्याला लक्षात येतं की ती व्यक्ती कशी आहे, ती व्यक्ती काय करते, किंवा त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये काय चाललं वगैरे, किंवा स्वभाव वगैरे ओळखायचं म्हटलं तर थोडंसं काहीतरी कनेक्ट व्हावंच लागतं. आणि मग तेव्हाच आपल्याला त्याच्याबद्दल सगळं काही कळत असतं. तसंच मी तुम्हाला सांगत असते. तुम्हाला जर माझी लाईफ जाणून घ्यायची असेल, माझं वर्क, माझ्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, माझी लाईफस्टाईल जाणून घ्यायचं असेल, तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी कनेक्ट राहा. तर हल्ली असं कसं होतं, जवळून जर जास्त ओळखत असेल आणि डेली जर आपण त्यांचे व्हिडिओज वगैरे पाहत असेल ना, तर समजतं पुढच्या व्यक्तीला की याच्या लाईफमध्ये काय चाललंय. जसं की आता माझे जे जुडे सबस्क्रायबर वगैरे होते त्यांना माहितीच होतं. काही जण असं म्हणतात, ताई तुमची तब्येत अगोदरपेक्षा खूपच खराब झाली आहे, तुमच्या गालामध्ये गेलेले आहेत वगैरे, किंवा तुमची तब्येत अगोदरपेक्षा खूप कमी वाटत आहे, अगोदरचे व्हिडिओज वगैरे आम्ही पाहिले, खूप छान दिसत होता तुम्ही, आणि तब्येत वगैरे आता खूप खराब झाली, थोडंसं लक्ष द्या. तर खूप जण मेसेज वगैरे करतात. आणि मला सॉरी म्हणजे काय होतं ते जिथं तिथे कमेंट तेच यायला लागले ना, कधी कधी मी ते कमेंट डिलीटसुद्धा करते बरं का. कारण मलाही स्वतःला माहिती माझी तब्येत खराब झालेली आहे. पण कसं जास्त त्याच्या लाईफमधले प्रॉब्लेम, टेन्शन वगैरे जास्त त्याला माहिती असतात ना, तरी बरं वाटतं की काही सिस्टर्स वगैरे असतात, काही छान असं काळजी करतात, कमेंट करतात, विचारतात. तेव्हा वाटतं की
खरंच कुठेतरी आहे आपल्याकडे लक्ष देतात, बघतात, तेव्हा खरंच खूप छान. जास्त वेळ घालवता हा व्हिडिओ आपण दुसरंच रिलेटेड बनवत आहोत, अजून दुसरंच नको गप्पा व्हायला. कसं आपल्या गप्पा तर नेहमी होतच असतात. तर सगळे गिफ्ट जे काही राहिले होतं ना माझ्या बड्डे पासून व्हॅलेंटाईन, मदर्स डे वगैरे ज्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे जेवढे गिफ्ट आले होते मी तेवढे जमून ठेवले. तर सगळे गिफ्ट मी तुम्हाला आता इथे हळूहळू ओपन करून दाखवणार आहे. 1 2 3 4 5 6 गिफ्ट आहेत आमच्याकडे. ओके, 6 गिफ्ट आहेत आणि 7 नॉर्मली होता. राजनीच तो दिला आणि लगेच ओपन पण केला आणि तो म्हणजे असं होतं की खायचं होतं त्यामध्ये काहीतरी, ते वेस्ट होईल असं होतं. तर सर्वात आपण काय करूयात, गिफ्ट तिकडे ओपन करूयात अगोदर. चला तर मग काही फोटोज काढत होते मी थंबनेलसाठी, त्यासाठी मध्येच व्हिडिओ स्टॉप केला. असंच होतं, रेग्युलर व्हिडिओ करा म्हटलं तर 1-2 मिनिटासाठी तरी मध्ये ऑफ करावाच लागतो. तर सर्वात अगोदर आपण इकडे हे गिफ्ट ओपन करूयात. तरी हे होतं माझ्या बड्डेचं गिफ्ट. इथे लिहिलं आहे हॅपी बर्थडे. ओके, उलटं दिसत असेल तुम्हाला तर इथे इथून हॅपी बर्थडे चमकते. तिकडून एकदम असं ऊनच आहे, आणखीन जास्त काही नाही. इथे दिसतोय केक, इथे दिसतोय बड्डेचं आणि इथे हॅपी बर्थडे आणि हे करून वगैरे. तर हे गिफ्ट आता ओपन करूयात. माझ्याकडे काही कात्री वगैरे नाही आता आणि मला गिफ्ट ओपन करायला खूप आवडतं आणि जेव्हा सरप्राईज गिफ्ट असतात ना. पण आता मी एवढी एक्साइटेड नाही आहे, कारण कसं झालं आहे आता 5 ते 6 महिने झाले माझ्या बड्डेला आणि तेव्हापासून मी जमा करून गिफ्ट ठेवलेले होते. माझ्या काही गोष्टी जमा करून ठेवलेल्या होत्या ना, ती मी आत्ता ओपन करते. पण ते एक एक्साइटेड तर एक गोष्ट आणि ते एक एक्साइटेड एकपणा वेगळंच असतो. ज्या दिवशी आपला बड्डे असतो आणि त्या दिवशी असं अचानक मोठं काहीतरी सरप्राईज भेटतं, मोठं काहीतरी गिफ्ट भेटतं ना, त्या दिवशी खरंच आपण खूप 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 हॅप्पी असतो. तर आज हे गिफ्ट ओपन करण्यापेक्षा ज्या दिवशी माझा बड्डे वगैरे होता, जर त्या दिवशी मी ओपन केलं असतं किंवा त्याच्या पण 1-2 दिवसांनी वगैरे जर ओपन केलं असतं तर जरा मी जास्तच हॅप्पी राहिली असती बरं का. कारण आता हल्ली ह्या गिफ्टला म्हणजे मला ऑलरेडी 5 ते 6 महिने ऑलरेडी लेट झालेला आहे. पडला मोबाईल. असंच काहीतरी होतं माझं, जेव्हा मी ब्लॉग शूट करायला जाते ना नेहमी असं काहीतरी होत असतं. मध्ये चार्जिंग संपते, मध्येच काहीतरी होतं, नेहमी माझ्यासोबत असं होत असतं. तशाच काहीतरी गोष्टी नेहमी चालू असतात. जाऊ द्या, असू द्या, सगळं काही चालत राहतात, तरी आपण काय हार मानायचं नसते. चांगल्या मूडने आपण सगळे गिफ्ट ओपन करूयात. तर मला सांगायचं हे की गिफ्ट ओपन करण्यासाठी खूप मी एक्सायटेड असते आणि बड्डे दिवशी जर एकदम असं शॉकिंग गिफ्ट कोणीतरी दिलं सरप्राईजमध्ये, मला तर खूप आवडतं बरं का. आत्तापर्यंत तर तसं काही झालं नाही माझ्यासोबत की अचानक सरप्राईज गिफ्ट मला बड्डे दिवशी भेटले आणि ते पण माझं फेवरेट आणि खूप मोठं वाला. असं काहीतरी कधीच झालं नाही आहे. तर बघूया लाईफमध्ये कधी झालं असं अचानक. तर छोट्या मोठ्या गिफ्टने पण आपण जास्तच हॅपी होत असतो, पण तसं कधी झालं नाही आहे. म्हणजे छोटं असू देत किंवा मोठं असू देत, पण सरप्रायझिंग गिफ्ट असं असतं ना ते वेगळंच असतं आणि ते फिलिंग एक वेगळीच असते. हे पण थोडक्यात तशी झाली, अजून गेलं आहे बरं का. व्हिडिओ मोठा होत चालला आताच ओपन करण्याच्या अगोदरच केलेला आहे आणि आता ही बाजूला काढून टाकतोय. तर याच्यावरती काय आहे, चॉकलेट आहे आणि याच्यामध्ये गिफ्ट आहे. समजलं मला थोडक्यात हे काय आहे. आता मी हे काही इथं ओपन करणार नाही आहे, पण या बाजूला इथे चॉकलेट लावलेलं आहे आणि या बाजूला इकडे गिफ्ट आहे. बघू शकतो मोठं होऊन जाईल. तर चॉकलेट तर माझं काय ऑल टाईम फेवरेटच आहे. तर एक म्हणायला गेलं तर हे हार्टवालं आहे. तर हे हार्टवालं आणि ह्याचं पण रेड कलर आहे. त्याच्यावरती पण सेम तसंच लावलेलं आहे. गिफ्ट मी आता पटापट ओपन करायला घेते. काय होतं पुढं गिफ्ट असेल ना, एक्सायटेड असतो की समजत नाही बोलायचं काय. पेक्षा नाही बोलता आता आपण कामं करून घेऊ. इम्पॉर्टंट काम चालू आहे. तू काढतो नाही येत राजला मी सुरुवातीलाच म्हटलं काढ म्हणून, तर म्हटलं मम्मा नाही निघत ते, मला तूच काढून दे, मी बघणार आहे म्हणे आणि बाजूला बसणार आहे. किती एक्सायटेड आहे राज बघण्यासाठी. पुढे मी रेडी होत होते तेव्हा राज बोलला मम्मा काय करणार आहे. मी म्हटलं खूप दिवस झालं ते गिफ्ट तसेच आहेत, म्हटलं मला ओपन करायचं आहे आणि व्हिडिओज पण घ्यायचा आहे. तर तो पण म्हणजे एका दिवशी विचारत होता मम्मा हे गिफ्ट कधी काढणार आहे, तू ठेवला आत्ताच एक 8-15 दिवसाखाली. मी म्हटलं काढू, एका दिवशी व्हिडिओ करू आणि मग ते काढू म्हटलं. म्हटलं आता घरी होतास तर आज काढून घेऊयात. तरी बड्डेला झाले आणि मी आज ओपन करते, पण हा ब्लॉग कधी पडणार आहे मला माहिती नाही. बड्डेचं वगैरे जे काही की मी सरप्राईज गिफ्ट माझं म्हणजे घेतलं स्पेशल स्वतःसाठी, स्पेशल घेतलं तो एक ब्लॉग आणि बड्डेचा तो झाला की हा असेलच. कामाचं नाही आहे बरं का माझं, पण मला इतकं आवडतं ना
खूप खूप जास्त फेवरेट आहे माझं. पण हे खरंच ते माझं ओपन करायला पाहिजे होतं. मी बेस्ट वाटलं असतं. पंखा लगा की इकडून इकडे छान आहे, मस्त एकदम. लव यू. मस्त आहे, छान आहे. यामध्ये रेड कलरचे पण असतात, तर हे आहे गोल्डन कलरचा. सॉरी, माफ करा, हा ब्लॉग कधी पडणार आहे माहिती नाहीये मला, पण जेव्हा पण आता नक्की नंतर मला गिफ्ट वगैरे भेटतील ना, जे कुठलं पण सेलिब्रेशन वगैरे असेल, तर माझ्या काही दिवस ना म्हणजे चॅनलला पण थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे पण तो मी ब्लॉग टाकला नाही. टाकावं म्हटलं, काढावं म्हटलं, आणि थोडंसं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मग रेग्युलर ब्लॉग करूया म्हटलं, आणि तेव्हा पण बड्डेचा पण ब्लॉग वगैरे. तर अगोदर मी सगळे मोठे मोठे ब्लॉग हे करते. तर सेकंड गिफ्टमध्ये निघालेलं आहे हे. आता तुम्हाला ओपन करून काही दाखवायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी हे चॉकलेट आहे आणि माझं चॉकलेट फेवरेट आहे. बघून घ्या कोणतं नाव. माय फेवरेट चॉकलेट. तर आता हे करूयात थर्डवालं ओपन. हा पण पर्पल कलरचा पेपर आहे. ब्लॉग मोठा होता. इंटरेस्टेड असं काहीतरी मस्त बोलून करायचं होतं, पण माहिती नाही हा ब्लॉग कसा होणार आहे. काही झालं ना लगेच अबो मम्मी अबो अबो म्हणते. असंच म्हणतात का तुमचे पण मुलं? सांगा मला. अबो मम्मी हे बघ माझ्याकडून काय झालं म्हणतो राज कधी कधी घाबरून. मी मारेल म्हणून. तर हे आहे असं गिफ्ट, आणि हे ओपन केलं मी. असं ब्ल्यूवालामध्ये बॉक्स आहे मध्ये, तर फक्त पेपरच दिसायला लागलेत रे बाबा. पेपर दिसायलेत काय आहेच का नाही. थर्डवाला गिफ्ट आहे. तर हे काय आहे सांगू. थर्डवाला पा राधाकृष्ण आहे ह्याच्यामध्ये. खूप सुंदर असं आहे. राधाकृष्ण, राधा आणि कृष्ण आहे. एकही माझ्याकडे नव्हतं बरं काही असं. आता मी रूममध्ये जेव्हा लावेल तेव्हा मला दिसेलच तुम्हाला, आणि याच्यामधून पण दिसत असेल. इथे राधा, हे कृष्ण. इथे आता हे चिकटपट्टी लावलेली आहे पूर्ण पॅकिंगमध्ये. आता माझ्याकडे काहीच नाही आहे हे काढायला, तर ब्लेड किंवा असं कात्रीने काढावं लागेल मला. हे असं काढायला म्हणलं ना खूप हे होतं, त्याच्यामुळं मी तसं कधीच काढत नाही. कात्रीच घेत असते जेव्हा पण मला काही काढायचं स्वप्न करायचं तेव्हा. तुम्हाला दिसेलच, आणि मी नक्कीच लावेल. मी लक्षात आलं असेल तुम्हाला. बांधला. अच्छा, घुंगरू. ते असं बासुरी आहे ना, त्याला घुंगरू आहे. आणि व्हाईट कलरचा आहे, आणि गोल्डन कलरचा त्यांचा दुपट्टा वगैरे आहे, आणि ड्रेसिंग गोल्डन आणि व्हाईट कलरमध्ये आहे. सुंदर. मला गिफ्ट ओपन करूयात. व्हॅलेंटाईन, बर्थडे, सगळे गिफ्ट, सगळे 6 महिन्याचे गिफ्ट मी आत्ता ओपन करते. जस्ट असेल म्हणजे जे ओरिजिनल फ्लावर्स असतात ना ते असेल वाटलं म्हटलं, पण मी असं वेटेड लागलं मला, मग नंतर म्हटलं नाही इतकं असं नाही शकत. मी असं पण करून पाहिलं, त्या दिवशीच मी ओपन करणार होते ते, तर थोडंसं मी असं करून पाहिलं, पण म्हटलं जाऊ दे नंतर ओपन करता येईल. खरंच एक्सपायरी संपायच्या पण अलीकडे. आता जसं म्हणजे लवकर 1-2 दिवसामध्ये खाल्लं पाहिजे, किंवा आता खाण्याचं पण जाऊ द्यात, किंवा फ्लावर्स पण असेल नॉर्मली. कसं आपलं तेवाले फ्लावर्स असतात, किंवा कोणी रोपटं वगैरे देतं कशाचं कुंडी, म्हणजे वेगळं काहीतरी पॅकिंग करून देतं. आणि माझ्यासारखी आळशी जर ओपन नाही लवकर केली तर ते सुकून लवकर खराब होऊन जाईल. तर त्या गोष्टीसाठी मी माझ्या स्वतःला आता खूप हे करते की जेव्हाचं तेव्हा सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. पण माझं कसं असतं माहिती का, मूडवरती असतं. मूड चांगला असेल, हॅप्पी असेल तर तेव्हाच ओपन करत असते. मूड खराब असेल तर मग 5-6 महिने, 2-4 महिने मी कुठल्याच गोष्टीकडे बघत नाही. खूप म्हणजे असं सॅड असते, किंवा माझ्या कामामध्ये असते. किती जरी चांगली गोष्ट होणारी असली तरी वाटतं की हे थोडे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह व्हावं, हे सगळ्या गोष्टी आहेत ते सगळ्या सॉल्व्ह व्हावं, आणि मग ते आपण सगळं ओपन करावं. अशी मी आळशी आहे. आळशी नाही म्हणता येणार, योग्य वेळेची वाट बघत असते मी कधी पण. या फ्लावर्सच आहे, पण खायचंय का कशाचं आहे रे राजी? तुम्ही उगला, मी हे उघडतो तोपर्यंत. तुम्ही उघडता एक तरी गिफ्ट. का मला टावल नाही येत हो, पण तसं दिसेल. थोडं नको आहे असते, तसंच आहे. मला हे असं चिकटपट्टी काढायचं म्हणलं ना खूप होतं, पण असते हे काढण्याची पण मजा कधी कधी वेगळीच असते. त्या दिवशी मस्त रेडी झालेला असतो, बड्डे वगैरे असतं, स्पेशल डे काहीतरी असतं, असावं कोणीतरी मस्त असं आपल्याला सरप्राईज गिफ्ट देणारे, सरप्राईज गोष्टी देणाऱ्या, खूप सारी काळजी करणाऱ्या, आणि नको त्या गोष्टी नाही मागणार ते देणाऱ्या. तसं तर माझी राज माझं खूप काळजी घेतो. ये नाही रे, खायचं नाहीये.
काय आहे? खायचंय का तुम्ही सांगा बरं. हे असं आहे, हार्ट मध्ये आहे हे असं. ओके, खायचं तसं वाटायला लागले ना. आणि याला पण कॅरी बॅग आहे. तुम्ही सांगा हे खायचंय का. आता तुम्ही राज राज खरंच खायला लागलाय. खायचंच आहे हे. नाही रे, खायचंय बा. कोणी सांगितलं कधी? लहान असताना. लहान असताना खाल्लं होतं तू? खरंच? कोणता कलर या? ग्रीन कलरचे याला ही आहे. आणि मध्ये बघा कसं आहे. खरंच खायचं असेल वाटतं मला. खरंच खायचंय ते. चॉकलेटच आहे, लॉलीपॉप सारखा आहे. थोडंसं कॉस्टली वगैरे. प्राइस पण आहे त्याची, छानच प्राइस आहे. मला सगळे गिफ्ट इकडे ओपन करून दाखवलेले आहे. सगळे गिफ्टचा इकडे आता कचरा आणि पसारा पडलेला आहे, तो काढावा लागेल. आणि सगळे गिफ्ट खरंच खूप छान आहेत. खरंच खूप छान वाटले. तेव्हापासूनचे मी ठेवले होते, फ्रेंड्सने वगैरे दिलेले बर्थडेचे हे ते. तर सगळ्या डेचे सगळे हे गिफ्ट. हॅपी बर्थडे, मदर्स बर्थडे है ना राज. मदर्स बर्थडे. तर मदर्स बर्थडे दिवशी 2 गिफ्ट दिलं होतं राजने. त्यातलं ते एक आहे आणि एक चॉकलेट होतं. डेअरी मिल्कचं होतं, पण मोठं चॉकलेट होतं. ते पण मी खाल्लं, ते पण बेस्ट होतं. तर अशा पद्धतीने हे गिफ्ट. आता हे पण उचलं तुम्ही. तर अशा पद्धतीने मी हा ब्लॉग इथेच थांबवते. खूप सारा मोठा ब्लॉग झाला. एक्सायटेड होऊन थोडंसं वेगळ्या पद्धतीने मला हा ब्लॉग शूट करायचा होता. थोडंसं वेगळं घ्यायचं होतं, पण झालं थोडंसं वेगळं काही, की मला अशा पद्धतीनेच हा ब्लॉग घ्यावा लागला. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट ह्याच्यानंतरचे खूप सुंदर आणि खूप छान ब्लॉग येणार आहेत. त्यामुळे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर